हॅलो, नमस्कार. तर मैत्रिणींनो, आजचा प्रश्न, तू अशी का वागतेस? तू अशी का वागतेस? मोठा प्रश्न आहे की नाही हा? असं तुम्हाला पण कोणतरी म्हणत असेल नाही? जेव्हा आपल्याला असं विचारतात, तेव्हा आपण एवढं लक्ष देत नाही. एखादा माणूस कोणतरी म्हणू शकतो, पण नेहमी असं सारखं कोणतरी आपल्याला म्हणत असते तेव्हा मात्र आपण थोडा विचार करतो. तेव्हा मात्र आपण स्वतःलाच स्वतःमध्ये शोधत राहतो. आपल्याला असं का म्हणतात? काहीतरी सगळ्यांना चेंज दिसलाच असणार नाही? आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या राहणीमानात. मैत्रिणींनो, लग्नाच्या आधी आपण कितीतरी वेगळ्या पद्धतीनं आपलं लाईफ जगत असतो. पण लग्न झाल्यानंतर कितीतरी जबाबदाऱ्या आपल्यावर असतात. लग्नानंतर जगण्याची, वागण्याची दिशा किती पटकन बदलून जाते. आणि ह्या बदलाची सुरुवात कशी आणि कुठून झाली हे कळतच नाही आपल्याला. कारण तेव्हा आपण संसाराची सुरुवात केलेली असते. पण कधीतरी आपल्यालाही जाणवते की आपल्यात काहीतरी बदल झाला आहे, पण ते आपण स्वीकारतच नाही. तेव्हा मात्र आपण स्वतःची समजूत काढतो. लग्न झाल्यानंतर आपण मात्र किती आनंदानं सगळ्या गोष्टी स्वीकारत असतो. काही गोष्टी नवीन शिकायला पण मिळतात आपल्याला. काही जुन्या गोष्टी शिकतो, तर काही नवीन गोष्टी पण शिकतो. लग्नाच्या आधी माहेरी सगळं शिकत असतो. तेव्हा वाटत असते की मला सगळं येते आणि काय शिकायचं असते त्याच्यात, असं आपण घरी नेहमी म्हणत असतो माहेरी. पण खरी गंमत तरी तेव्हाच असते लग्न झाल्यानंतर. किती येत असलं तरी कोणत्याही गोष्टी आपण करताना किंवा जबाबदारी पार पाडताना कितीतरी विचार करत असतो आपण. एवढंच काय हो, आता आपण लग्नाच्या आधी पण चपाती भाकरी करतच असतो की नाही, तरी पण लग्न झाल्यानंतर परत ती चपाती कशी होते कशी नाही इथंपर्यंत आपण विचार करत असतो. आणि ज्या गोष्टी आपण नेहमी लग्नाच्या आधी करत असतो, हीच तर गंमत असते हो. सगळ्या गोष्टी येत असतात, पण तरीसुद्धा लग्न झाल्यानंतर परत त्या गोष्टी आपण नव्याने शिकतो आहे. आणि ह्याच गोष्टी शिकता शिकता आपण संसारात कुठे हरवून जातो ते आपल्यालाच कळत नाही. नवीन असताना आनंदानं सगळ्या गोष्टी करतो, तोच थोडा वेळ गेला, थोडी वर्षे गेली की आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. आपली जबाबदारी सांभाळता सांभाळता आपण स्वतःलाच हरवून घेतो. मग तू अशी का